नमस्कार मंडळी, नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही मी आणि पॉडकास्ट म्हणजेच पॉडकास्ट विथ साईमध्ये. आज मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतोय कथा क्रमांक 14. सोशल मीडिया फेसबुकवरील माझे लाडके मित्र सन्माननीय श्री सुयोग पंडित सर यांच्या लेखणीतून साकार झालेली ही कथा आहे. सुयोग पंडित सरांबद्दल सांगायला गेलं तर अगदी मनाला स्पर्श करणारं हळूवार असं त्यांचं लेखन असतं आणि वाचकही तितक्या आवडीने त्यांच्या कथा, त्यांचे लेख संग्रह वाचतात. सो अगदी मी माझं स्वतःचं भाग्य समजेन की मला आज सुयोगदादांची कथा वाचायला मिळते आणि तुम्हाला सर्वांना ऐकवायला मिळते. तेव्हा सादर करतोय कथा क्रमांक 14, लेखक श्री सुयोग पंडित, कथा पालवी. जून महिना जवळपास अर्धा संपला होता. 10वीच्या निकालांच्या धाकधुकीतच शालांताची सुट्टी आतून बोचत होती. संपलेलं शालेय जीवन आणि हव्याशा वलयांचं कॉलेज जीवन मधला तो एक अवघड काळ होता. मामा काका घरच्या सुट्ट्या सुद्धा छानच व्यतीत झालेल्या. पाऊस सुरू झाल्यानं छोट्या नदीनेही आपली शुष्क झालेली कोंड पोहून बागडायला खुली व ओली करून ठेवली होती. मित्र, भाऊ व त्याचा वेळ मस्त जात होता. पण आतून तो विचित्र अनामिक दडपणात होता. शाळा संपल्याचं दुःख वगैरे त्याला कदापि नव्हता. शिक्षणाचा व शाळेचा आदर होता, पण त्याच्या अत्यावश्यक जीवनसेवेत 4थी नंतरचं शिक्षण कधीच बसत नव्हतं. हुशार भाऊ व पालकांच्या सामाजिक ढकलाढकलीतून तो मध्यम गुणांनी 10वीत पोचला होता खरा, पण आपण का शिकतोय याचं उत्तर मिळायचे प्रश्नही त्याला कधी पडायचे नाहीत. आतून कुठेतरी त्याला विज्ञान शाखेत प्रवेशही घ्यायचा होताच, पण गणिताची फांदा मारायची शक्यता होती. पण तरीही धीराने तो स्वतःला सायन्सवाला बनवू पाहत होता. भावाच्या नकळत त्याच्या जुन्या नोट्स सुद्धा जपलेल्या त्यानं. त्याला सायन्स घ्यायचंय की आर्ट्स वगैरे प्रश्नांपूर्वी 2 प्रश्न सुटायचे होते. पहिला प्रश्न होता 10वीचं गणित व खास करून बीजगणित. पहिल्या फटक्यात सुटेल की रिपीटरचा शिक्का घेऊन सोडवायचे, हे 2 प्रयत्न करावे लागतील. आणि दुसरा व गहन प्रश्न होता पालवीशिवाय वर्गात कसं लक्ष लागेल. पालवी या सावळट मोहक गोड मुलीशी 10वीत येताच त्याची नजरानजर झालेली. तशी ती त्याच तुकडीत लहानपणापासूनच होती, पण हा प्रथमच तिच्या तुकडीत शिफ्ट झाला होता. प्रेम, आवड निवड, भेटवस्तू, चिठ्ठ्या चपाट्यांच्या बाबतीत तर हा वर्ग अगदी आदर्श होताच, पण त्यात करून हा नवीन असल्याने जरा बाकीच्यांना आजमावत सावध शिक्षण घेण्यात याचे पहिले 3-4 महिने गेले. तसा सर्वच बाबतीत मध्यम असल्याने उंचीही तशीच, म्हणून वर्गातील साधारण मधल्या बाकावरच याची बैठक जमली. बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे अख्ख्या वर्गावर नीट व सावध हसरी नजर ठेवताना कोणाची नजर चोरायची गरजच नव्हती, असं शून्यातही पाहता यायचं. 4 मैत्रिणींसोबत पालवी वर्गातल्या सर्वात मोठ्या बाकावर बसायची व तिची जागाही विरुद्ध दिशेला तशी मोक्याचीच होती. नेत्रपल्लवी वगैरे सगळं नंतर सरळ तिला आय लव्ह यू बोलून टाकायला त्याला दिवाळीची सुट्टी उजाडली. दरम्यान मधली रक्षाबंधन वगैरे सारखे सण ह्याने शाळेत जाऊन आवडीने साजरे करून घेतले. पालवी सोडून वर्गातील जवळपास सर्व मुलींकडनं राख्या बांधून घेताना त्याला पालवीला एक सूचक संदेश गेल्यासारखा वाटला. वर्गातल्या हरहुन्नरी व प्रगल्भ पोरांच्या नजरेतून ह्या गोष्टी सुटणं शक्यच नव्हतं. सुरुवातीला पालवीचा बाप डॉन पासून ते भाऊ खतरनाक कोथळा वगैरे काढतो या सर्व भीतीच्या धमक्यानंतर तोही बऱ्यापैकी सरावला होता. अरे प्रेमच करतोय ना, मग घाबरायचं कशाला असलं आरशासमोर एकटा असताना विविध अँगल्सनी व सुरांनी तो बोलू लागला. पालवीच्या भावाला कसं उत्तर द्यायचं तो कडक सूर व बापाला कसं उत्तर द्यायचं तो नम्र सूर, अशी विविधता तो आरशासमोर अधेमध्ये रियाजत होताच. साधारण दिवाळीची सुट्टी संपण्यापूर्वी त्याच्या एका मित्राने ग्रीटिंग कार्ड ही संकल्पना समजावूनच टाकली त्याला. ग्रीटिंग कार्ड हे बहुतेक सर्व प्रेमवीरांची आधुनिक होकार सामुग्री कशी व चौकशी झालीच तर काही लफडं नको, आपल्याला हात वर करता यावेत म्हणून काही तज्ज्ञ मुलं
त्यांच्या हाताने ग्रीटिंगवर तुमच्या मनाचा मजकूर व सही करून देतात, तेही 10 रुपयांच्या बदल्यात. अशी सनसनाटी बातमी त्याच्या मित्रानं दिली. आता स्वतःच्या वडिलांकडून, होय स्वतःचे ते वडील व दुसऱ्याचा तो बाप, ही अदब होती त्याच्याकडेही. तेव्हा स्वतःच्या वडिलांकडून 10 रुपये घेताना त्यानं 2-3 कारणं सांगितली, पण वडिलांना तशी काळजी नव्हती, कारण पोरगं तसं बरं होतं. वडिलांनी पैसे दिल्यावर मित्र व तज्ज्ञांनी मजकूर जबाबदारी उत्तम साकारली. दुसऱ्या दिवशी द्यायचं ग्रीटिंग छानपैकी हलकं चुंबून उशालाच घेऊन तो झोपला. सकाळी 2 कानफडात खानकन खाल्ल्या तसा तो उठला. वडिलांच्या हाती ते ग्रीटिंग लागलं होतं. गाढ झोपलाय म्हणून उशी नीट करायला आले काय व ग्रीटिंग हाती लागलं काय, एक तमाशाच झाला. नंतर वडिलांना काहीतरी अचानक काम आल्याने ते बाहेरगावी जायची तयारी करू लागले व त्यांनी हे फारसं मनावर घेतलं नाही, ते ग्रीटिंग कुमारगिरीचं. नंतर तो नीट लक्ष ठेवून होता की ती बाब आईला तर कळणार नाही ना, पण तसं झालं नाही. वडील खरंच शहाणे निघाले. त्यांनी ग्रीटिंग रद्दीत फेकलं आणि त्यानं ते अलगद उचललंही. दिवाळी दरम्यानच्या जादा तासांदरम्यान त्याने तेच ग्रीटिंग देवाचं नाव बिव घेऊन हिम्मत करून दिलं. तिच्यासोबत त्याचा अख्खा मानस भगिनी परिवार आश्चर्याने बघतच बसला. त्यातल्याच एका मुलीने, हो तिचा होकार आहे, पण ग्रीटिंग नको हा, घरात सापडलं तर, असं सांगितलं. आता घरात ग्रीटिंग सापडू शकल्यावर खानकन कशा बसतात हे तो जाणून होतच. त्यात तिचा बाप म्हणजे ढाण्या वाघ. आपले वडील तरी समंजसपणे वागले हे त्याला माहीतच होतं. म्हणून ग्रीटिंगवर तिच्याकडून मैत्रिणीनं होय मी पण आय लव्ह यू असा मजकूर लिहून आणल्यावरच याचं समाधान झालं. तेव्हाच तो हलक्या पिसाप्रमाणे झाला. नंतर शाळा संपायलाच आली होती. ह्या दरम्यान रोज आईस्क्रीम वगैरेच्या बहाण्याने पालवी भेटत होतीच. सोबत वर्गातल्या सर्व भगिनी, तो एकटा आणि पालवी अशा गप्पा होत 5-10 मिनिटं. पालवीला चिठ्ठी सपाटी काहीच आवडत नसे, म्हणून त्याने तिचा लिखित उल्लेख अनेक वह्यांवर इच्छा असूनही नियंत्रणाला होताच. वर्गातल्या सर्व मुलींना माहीत असलेली प्रेम कहाणी मुलांसाठी अविश्वसनीय होतीच. अनेक मुलांनी तर पुरावा काय काय कशावरून ती तुझ्यासोबत आहे, भाई लव्ह लेटर दाखव ना, अशी आव्हानं सुद्धा दिलेली. पण पालवीशी आपलं जन्मोजन्मीचं नातं आहे आणि तिच्यात फक्त आणि फक्त त्याचंच प्रेम दिसत असल्याने तो विचलित नव्हता किंवा पिचूनही जात नव्हता. उपरवाला सब जानता है असं म्हणत तो स्वतःला खुश ठेवून पालवीकडे कटाक्ष टाकत होता. खरी गोची तर सेंड ऑफच्या दिवशी झालेली. भावाचे ढगळ कपडे घालून तो येडा स्वतःला कॉलेज कुमार समजून शाळेत गेला, तर पालवी नखशिखांत नटून मस्त गुलाबी व केशरी झगा घालून खास ब्युटी पार्लरमधून सजून आलेली. भावाची पॅन्ट सायकलवर ताब्यात राहायची, पण सायकलवरून उतरताच तिला गुरुत्वाकर्षण आवडायचं काय, कोणतं वेळ होतं काय माहिती. आता सेंड ऑफच असल्याने सगळे मुलगे तसे त्याच्या भावनेला जाणत होतेच. वर्गातल्या संजूचं घर जवळ होतं. त्याने लगेच पट्टा आणून दिला या पठ्ठ्याला. वर्षभर संजूशी बऱ्यापैकी दुश्मनी असूनही तो शेवटच्या दिवशी जखममलमी वागला. निरोप समारंभ संपताच शिक्षिका व वर्गातल्या मुलींचा एक अश्रू टिपणं कार्यक्रम सुरू झाला. सगळ्याच रडत होत्या, पालवी सोडून. मेकअप खराब होईल म्हणून रडत नसेल असा गमतीचा सूर मुलांनी त्याच्या कानाशी लावला व तोही मस्त लाजला. निरोप समारोपाकडे येण्यापूर्वी पालवीनं त्याला डोळ्यानं काहीतरी खुणावलं. 8 महिन्यात प्रथमच पालवी स्वतःहून व्यक्त होत होती, म्हणून त्याला जो आनंद होता तो शब्दात नाही सांगू शकला, कोणालाच नाही सांगू शकला. पालवीनं त्याला शाळेच्या टोकाशी असलेल्या 7वीच्या वर्गात यायला सांगितलं. पालवी झटझट 7वीच्या वर्गात पोहोचली देखील, पण तो मात्र गरम कानशिलं व थरथरते हातपाय घेऊन तिथं सावरत पोचायला त्याला 5 मिनिटं गेली. पालवीनं शांतपणे त्याचा हात धरत त्याला वर्गात घेतलं. तो पूर्ण गार. त्याला झालेला तो पालवीचा पहिला स्पर्श होता. तब्बल 10 मिनिटं दोघं एकमेकांसमोर मूग डोळ्यात डोळे मिसळून बघत होते. नंतर तिलाच भान आलं. तिनं त्याचा हात हातात घेत म्हटलं, हे बघ आता भरपूर अभ्यास कर, तुला सायन्स घ्यायचं आहे ना, हे मला कोणीतरी सांगितलंय.
म्हणून सांगते, जरा जास्त आणि नीट अभ्यास कर. परीक्षा होईपर्यंत व सुट्टीतही माझ्याविषयी ना कोणाकडे बोलायचं किंवा माझ्या घराभोवती फेऱ्यासुद्धा मारायच्या नाहीत. कळलं? त्यानं अगदी आज्ञार्थीपणे मान डोलावली. वर्षभर ज्या मुलीच्या एका ओझरत्या दर्शनासाठी तो तडपायचा, ती स्वतःहून त्याच्यासाठी वेगळी भेटायला आलेली व तेही 4 समंजस गोष्टी समजावत होती ती, अगदी प्रेमाने. चुंबन वगैरे घ्यायची इच्छा त्याने हसून परतवत एका संस्कारी मुलासारखा केवळ हातात हात घेत पूर्ण करत तिला, थँक्यू, तू पण अभ्यास करच. आणि हो, अभ्यास कर. बरं, तू कुठली साईड घेणार ग? असं तिला विचारलं. पूर्ण भानावर आल्यासारखं झालं सगळं. मग बघू, मार्कावर साईड ठरवतील पप्पा, असं तिने उत्तर दिलं. त्यावर त्यानेही बरोबर आहे, वडील सांगतील तसंच, असं वगैरे छाडमाड बोलत तिच्या बापाचं मनोमन वडील पण साजरं केलं. सेंड ऑफ संपलेली लगबग पावलं ऐकू येताच ती म्हणाली, चल निघते. सगळं नीट लक्षात ठेवा, भरपूर अभ्यास, भेटायचा प्रयत्न बिलकुल नाही. त्यानं पण आय लव्ह यू ग असं आश्वासक सुरात सांगितलं. जणू त्याला म्हणायचं होतं की मी सगळं तुझंच ऐकेन ग. ती जाता जाता म्हणाली, बाय. तो दिवस ते आज निकालाचा दिवस. 3 महिन्यात पालवी 2-3दाच दिसली, तीही परीक्षेदरम्यान. दोघांचीही केंद्र वेगळ्या शाळेत, पण आईस्क्रीमचं दुकान एकाच वाटेवर. पेपर संपून उष्मा व श्रमपरिहार म्हणून सगळे आईस्क्रीम खायचे. त्याला आता बाकीची पोरं म्हणजे अगदी लिंबू टिंबू वाटायची. पालवीचा तो भरपूर अभ्यास करचा नाद त्याच्या नसानसात भिनलेला. उलट पालवीलाच इम्प्रेस करावं म्हणून तो तिला जाणवेल तितकी फक्त अभ्यासवृत्ती जपायच्या मागे होता. त्याला अभ्यास, पालवी व तिला दिलेला विचलित न होण्याचा शब्द ह्याशिवाय काहीच दिसलं नव्हतं. नदीवर पोहतानाच कोणीतरी एक लहान पोरग जोरदार ओरडला, ए, तो सोनसूरकरांचा ईशान पहिला आला केंद्रात, आणि सरवणकरांचा प्रज्ञेश बोर्डात 4था, आणि परभांची निवा मुलीत पहिली आली राज्यात. आता त्याला जरा धडधडू लागला. त्याचा भाऊ सोबत होताच, पण तरीही त्याला शाळेत जाऊन रिझल्ट पाहायचं त्राण नव्हतं. बीजगणितानं त्याची जणू निकाल बीजच व भविष्य गोठवलं होतं असा भास होत होता. वरची सगळी मुलं अपार कष्टाळू व हुशार होती. ती बोर्डात राज्यात वगैरे आली नसती तर नवलच, पण आपल्याला सायन्ससाठी जायला तरी 80% पडावे इतका अहोरात्र अभ्यास त्याने केलेला. पालवीचा विरहही आता डोक्यावरून पाणी होताच म्हणा. नुसता पालवी शब्द मनाने उच्चारताच तो नदी बाहेर पडला. भाऊ आधीच घरी पोहोचलेला व ह्याच्या निकाल आणायच्या तयारीत लागलेला. हॉल तिकीटवरील नंबर नीट टिपत भावाने सायकल बाहेर काढली. तोही आवरून भावाच्या मागोमाग त्याच्या सायकलवरून शाळेकडे रवाना होत होता. शाळेच्या गेटवर तुफान गर्दी होती. गेट परिसरात पेड्यांचा व गुलाब पाकळ्यांचा मिश्र गंध पसरला होता. महायशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींची रॅली जायच्या तयारीतच होती. हा आणि भाऊ शाळेच्या ऑफिसकडे सरसावले. भावाने नीट तपासत रिझल्ट पाहिला आणि भाऊ अक्षरशः ओरडलाच, काय, अरे अरे हे कसं काय केलंस? त्याची बोलतीच बंद झाली. भाऊ लगेच मिठी मारत म्हणाला, 85%? बाप रे, कसा आणि कधी केलास रे इतका अभ्यास? पुस्तकं पुढे दिली तरी मिळतील असं वाटलं नव्हतं तुला पाहून. हा? भाऊ खुश होता. आता तोही आनंद गगनून गेला. डोळ्यांना आनंदधारा लागल्या. सगळं सगळं पालवीमुळे आणि पालवीसाठी असं ओरडून ओरडून मन उचंबळून येत होतं, पण बोलताही येत नव्हतं. वर्गातले 2-4 जण अभिनंदन करून गेले, पण काहीतरी कमतरता जाणवत होती. पालवीचा निकाल कळला नव्हता आणि तिचा हॉल तिकीट नंबरही नव्हता त्याला माहीत. 3 महिन्यापूर्वी तो का नाही जपून ठेवला असंही वाटलं त्याला. 2-4 नापास झालेल्या मुलींना शिक्षक काहीतरी समजावत होते. त्यांच्यात पालवी नव्हती म्हणजे सगळं ओके होतंच, पण पालवी नव्हती दिसत व ह्याचे डोळे फक्त तिलाच शोधत होते. मात्र भावाने पेढे आणायसाठी बाजारचा रस्ता धरला व त्याला थेट घरी जायला सांगितलं.
हा शाळाभर फिरून आलाच, पण नजर व मन निराशेनेच. 85% आनंद स्फोट पालवीला कळवल्याशिवाय त्याच्या मनाला स्वीकारताच येत नव्हता. इतक्यात शाळेच्या मागच्या गेटकडून पालवी जाताना दिसली. हे गेट सहसा कोणी वापरत नसे. काही पळून जाणारी उन्हाळ मुलं आणि माजी विद्यार्थ्यांचा अड्डा तिथंच जवळ होता, म्हणून तो मार्ग न बोलता निषिद्ध होता. त्यानं सायकल घेतली आणि पूर्ण ताकदीनं छोट्या गेटकडे कूच केले. पालवीला गाठून आणि आज झालंच तर मिठी मारून धन्यवाद द्यायलाही तो मागे पुढे पाहणार नव्हता. गेटमधून सायकल काढून तो बोळात शिरला. आज त्याला भय नव्हतं कसलंच. पालवीची आकृती दिसताच तो जोरात ओरडला, पालवी, पालवी. पालवी चालत्या पावली क्षणभरही न बिचकता त्याच वेगात चालत होती, ज्या वेगात ती हाकेपूर्वीही होती. तो गोंधळला. आपला आवाज इतका कृशही नाही, असा विचार करत त्याने सायकल एका गडग्याला लावली आणि धावतच निघाला पालवी पाठोपाठ. पालवी, ए पालवी, अगं थांब ना. थांबत का नाही आहेस तू? अगं थांब ना, नेमका तुझा भाऊ बिऊ यायचा ग. अगं अगं थांब. तरीही पालवी चालतच होती. तो धीर करून तिच्यासोबत चालू लागला. त्याने पालवीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. जवळपास 3 महिन्यानंतर त्याचा आत्मा डोळे भरून तिला पाहत होता, पण ती थांबतच नव्हती. एक पूर्ण अनोळखी कटाक्ष तिने टाकला फक्त. न राहून त्याने तिला थोड्या जबरदस्तीने हाताला हात लावत विचारले, अगं काय झालंय? तू थांबत का नाही आहेस? बरं मला सांग, किती मार्क्स मिळाले तुला? मला 85% पडले ग. फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच ग, तुझ्यामुळेच पालवी. बरं तुला किती सांग ना. आता पालवीने त्रासक नजरेने त्याला पाहिलं. ती म्हणाली, वा 85%, चांगले पडले मार्क्स तुला, अभिनंदन. हा, मी नापास झाले 3 विषयात. सगळा नुसता मनस्ताप झालाय. आणि तुला काय होतंय मागे मागे यायला? जा घरी. पालवीच्या नापासीच्या निकालानं तो हैराण होताच, पण तिच्या बोलण्यानं तो अजून चक्रावला. अगं अगं रिचेकिंगचा अर्ज करूया ना, नाहीतर ऑक्टोबरचा फॉर्म भरूयाच की. आता पहिल्यांदा तो थांबून बोलला तशी तीही थांबली व म्हणाली, भरूया म्हणजे तू कोण रे भरणारा? माझा भाऊ आहे ना, पप्पा आहेत माझे. तू का बरं भरूया? आता त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो रडवेला होत म्हणाला, होय तुझे पप्पाच भरतील. मी फक्त म्हटलं नुसतं की भरूया म्हणून. आणि मीही तुझाच ना ग, तुझाच विचार करून म्हणालो. पालवी आता सरळ स्तब्ध थांबली. तिनं त्याच्याकडे जळजळीत रागीत डोळे करून बोलणं सुरू केलं. हे बघ, तुझा माझा काहीही संबंध नाहीये. तुझ्यावर प्रेम बिम करते अशा गैरसमजात आहेस का बाबा अजून तू? त्या तुझ्या मानस भगिनींनी सांगितलेलं म्हणून वर्षभर नाटक करून आधीच कंटाळलेले मी. म्हटलं सुट्टीनंतर तरी अक्कल येईल तुला, पण कसलं काय, कसलीच लक्षणं दिसत नाहीयेत तुझी. तुझ्या मानस बहिणी म्हणजे माझ्या मैत्रिणींना वाटलेलं की मी तुला 10वी होईपर्यंत तरी दुखवू नये, नंतर तू आपसूक विसरशील सगळं. पण कसलं काय, तू तर जोमाने मागे पडलास की. आणि ते माझ्यामुळे वगैरे नाही मार्क्स मिळाले का तुला? ते सेंड ऑफचे डायलॉग मला मैत्रिणींनीच दिले होते, त्यातनंच पडले असतील तुला इतके मार्क्स. बारीक पावसाची टपटप आता सुरू झालेली. त्याचा आत्मा आणि तो मिळून स्पुंदू लागले. पालवीकडे छत्री होती. छत्री उघडायच्या आधी त्याने तिचा हात धरत विचारलं, मग ते ग्रीटिंग तरी का ग स्वीकारून नंतर आय लव्ह यू लिहून दिलंस ग? यावर पालवी छत्री उघडायची थांबून छत्री व आश्चर्याने हसून म्हणाली, त्या ग्रीटिंगचं काय रे? देतानाचं अक्षर तुझं होतं का ते? मग मी परत देतानाचं हे अक्षर माझं कशावरून असेल? तेही मैत्रिणीच लिहून दिलेलं तुझ्या समाधानासाठी, कळलं? आणि आता बस झाला हे नाटक. मला शाळेत अधेमध्ये यावं लागेल फॉर्मसाठी. तेव्हा हे असलं प्रेम रडगाणं घेऊन दिसलास ना आसपास, तर पप्पांना सांगेन की तू जास्त त्रास देतोयस मला. चल निघ आता. ती बघ रॅली जाते यशस्वी मुलांची. तूही कमी नाहीयेस, जा.
त्यांच्यासोबत तुझे 85% घेऊन चल. पावसाचा जोर वाढला होता. त्याच्या प्रेमाची पालवी फुटण्याआधीच कुस्करून त्याच्या नजरेसमोरून नजरे आड होत होती, अगदी कायमची. धन्यवाद.